सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. विद्याचा फोन आला होता का तुम्हाला? का? काही नाही, सहज विचारते. नाही म्हणजे कालच बोलले मी विद्याशी. नाही म्हणजे मीच फोन केला होता तिला. बाबांना कळलं ना तर ते कोलमडून पडतील. त्यांना नाही सहन होणार आहे सगळं. याचा विचार तू आधी करायला हवा होतास. हे बघ संध्या, मी सहन करतोय याचा अर्थ असा नाही की साहेब मीच मूर्ख आहे. मला काहीच समजत नाही. आतू, मी लग्न करायचं ठरवलंय. काय हरकत नाही. हे बघ, माझ्याकडे काही स्थळं आहेत आणि नसतील तर मी आणखीन काही बघीन. ती पटवर्धनांची नमिता, ती कशी जाडी आहे नाही का, केळकर त्यांची ती मीरा, आणि खूप स्थळ आहेत आपल्याकडे. तू फक्त बोल. अगं आतू, त्याची काही एक गरज नाहीये. म्हणजे लग्न कोणाशी करणार आहेस? मी स्वतःच एक मुलगी पसंत केली आहे. अच्छा, म्हणजे तू मोठा झालायस खरा तर. हरकत नाही, मला तिचं नाव पत्ता दे, मी तिच्या घरी जाते, लग्नाची सगळी बोलणी करून टाकते. प्रॉब्लेमच नाही काही. नाही का तू, खरंच तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. हे बघ, काय गुंता झालाय ते सांग, मी पटकन सोडवून टाकते. चल. अगं, सगळा गुंता बाबांनी करून ठेवलाय. मला तुला सविस्तर सांगावं लागेल सगळं. सांग बाबा, सांग. चल. त्याचं काय आहे, तू माझी मैत्रीण आहे चैताली, म्हणजे खूप जीवाभावाची मैत्रीण. आम्ही खूप घनिष्ठ मित्र होतो एकमेकांचे, जिवलग वगैरे म्हणतात ना तसे. पण चैताली मनोमन माझ्यावर प्रेम करते याची मला कधी जाणीवच झाली नाही. मग तिनंच धैर्य एकवटून एक दिवस मला लग्नासाठी विचारलं. आहे खरी, अगदी धैर्यवान मुलगी आहे हो. आणि तुमच्या घरात अशीच मुलगी हवी. तुम्हा बाप लेकांना चांगली वटणीवर आणेल. आज तू ऐक तर मी काय सांगतोय. सांग सांग. चैतालीने मला प्रपोज केलं. मी तिच्या प्रस्तावाला नकार दिला खरा, पण त्यामुळे ती दुखावली, ती माझ्यापासून दुरावली. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, मी पण चैतालीवर तेवढंच प्रेम करतोय, अगदी मनोमन. मलाही तिचा विरह सहन होत नाहीये. मी तिच्यासाठी तेवढाच अस्वस्थ होतोय. मलाही कुठे चैन पडत नाहीये. पण मी तिच्याकडे गेलो, मोकळेपणानं बोललो, कबूल केलं तिच्यावरचं माझं प्रेम. नशीब तिने होकार दिला. चला, झालं ना. मग आता काय? पण आता पण काय? अगं, बाबांचा या लग्नाला विरोध आहे. का? त्यांना मुलगी पसंत नाही का? नाही तू तसं नाही ग, त्यांचं आपलं वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं असं की आयुष्यात पैसाच सर्व काही आहे, पैशाशिवाय कशाला किंमत नाही. तू आधी भरपूर पैसे कमव, मग लग्न कर. आणि लग्न कर तेही एका श्रीमंत मुलीशी, म्हणजे जिच्याकडे गडगंज पैसा आहे ना, अशा मुलीशी. पैसा काय चाटायचा आहे? आता हे बाबांना कोण सांगणार आहात तू? मी सांगेन. मी नाही ग, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.
हे बघ, ती जबाबदारी माझी. कळलं? आता त्यांना कसं सांगायचं ते मी ठरवीन, कारण त्याला मी तुझ्यापेक्षा जास्त चांगली ओळखते. कळलं? आतू, कधी कधी असंही वाटतं की बाबा म्हणतात तेही एका अर्थी बरोबरच आहे, नाही का? हो, मग बाबा म्हणतात त्या मुलीशी कर ना लग्न. आतू, पण मग माझ्या प्रेमाचं काय? गाठोडं बांधाने फेकून दे. प्लीज आतू, प्लीज. जा, तू निश्चिंतपणे घरी जा, मी बघते काय करायचं. ठीक आहे तू, पण आता पण काय? आतू, हा, हे मी तुला सांगितलंय हे बाबांना प्लीज सांगू नकोस. नाही, मोठा नाही झालेला तू. हा, जा, निश्चिंतपणे जा, नाही सांगणार. ठीक आहे? ओके. आणि आतू, आय लव्ह यू. आहो, मी काय म्हणतो, काय? उद्याच्याला सिद्धिविनायकाला जायचं म्हणते. अगं जा की, त्यात विचारायचं काय? नाही, विचारून गेलेलं बरं असतं. ते ठीक आहे, तुमच्या त्या सिद्धिविनायकाला माझा नमस्कार तेवढा सांगा. हा, तो बघ, असं परस्पर देवास नमस्कार सांगायचं होय? अगं नीता, आमची ड्युटी म्हणजे आमचा देव असतो बघ. अहो अगं आमच्या आबाने म्हटलंय कामच पूजा असती. अहो ते पण बरोबर आहे, पण त्याच्यासाठी पण देवाची कृपा असणं आवश्यक असतं. बरोबर आहे तुझं. आई, राजू, ऊन सावली या वक्ताला अरे राजू, तू कसं काय आलास? आई, 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 आई. अरे बाळा, रडया काय झालं? अरे काय झालं? बरं, शांत हो, शांत हो. चल आत ये. अरे राजा, ये. अरे काय झालं पर? अरे बाळा, काय झालं बाबा? अरे काय झालं रडायला? अरे काय झालं सांग ते. राजू, चल हातपाय दे, जेवण घे. नाही, नको. अरे जेवण कर राजा. अरे 2 घास पोटात घाल, मग बोलू आपण. मला नाही आहे भूक. काय झालं? बाबा, मला नाही जायचंय कॉलेजला. काय? तुला कॉलेजला जायचं नाही? काय म्हणालास? अरे पर का बोलत का नाहीस? मला तिथे राहायचंही नाही, मला शिकायचंही नाहीये. कॉलेजचं वातावरण खूप घाण आहे. तिथले मुलं खूप वाईट आहे. मला राग आलाय त्यांचा. मला नाही शिकायचंय तिथे. आई, त्यांनी माझी रॅगिंग घेतली. रॅगिंग? रॅगिंग म्हणजे त्यानं आपल्या पोराला त्रास दिला असणार, होय ना? हो, खूप त्रास दिला आहे त्यांनी मला.
जायचंय. अरे मग काय हमाली करायची आहे का? आयुष्यभर कामगाराचं जीवन जगायचंय? अरे तुला शिकवण्यासाठी आम्ही आमची पोटं जाळलीत आणि तुला पुस्तकं घेऊन दिलीत. अरे एक एक दिवस उपाशी राहिलो आणि तुला ऍडमिशन घेऊन दिली. अरे तुझी पुस्तकं, तुझं कापड याच्यासाठी आम्ही आमची सारी स्वप्न धुळीला मिळवली. आणि आता तू पळून आलास व्हय कॉलेजमधनं आणि म्हणतोय कसं कॉलेज शिकायचं नाही? अरे असं कसं शिकणार नाही? बघते ना मी. ते काय नाही, तुम्ही उद्या सकाळच्याला जा आणि त्याला सोडून या त्याच्या कॉलेजमध्ये. अगं नीता शांत हो. अहो शांत व्हायला काय म्हणताय? माझं मला माहिती आत्ता पोतर काय काय भोगलंय याच्या पायी आणि काय काय भोगावं लागतंय आम्हाला. आयुष्यभर हे मिळेल ते मिळेल या आशेवरच जगत आले. आज ना उद्या दिस पालटतील असं वाटलं. 4 सुखाचे दिस येतील, पण कसलं काय आणि कसलं काय. तू देव तरी माझ्यावर का रागवलाय तोच जाणे. तुझी चूक नाही, मीच येडी स्वप्न बघितली. मला वाटलं माझा राजू मोठा होईल, ऑफिसर होईल, इंजिनियर होईल. पण काय नाही, काय नाही. हॅलो आई. नमस्कार. कशा आहात? मी मजेत. तुमची तब्येत कशी आहे आता? मला काय झालंय, अगदी छान, एकदम ठणठणीत. नाही, मध्ये विद्या म्हणाली होती की तुम्ही तिला उगाचच माझी काळजी वाटते. मुलगी आहे ना, आईची काळजी वाटणारच. हो, तेही बरोबर आहे. तुम्ही मात्र स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवण घ्या. ऊन सावली. शेखर, ऐकताय ना माझं? हो, ऐकतो ना. मला कळतंय ऑफिसचा व्याप तुमच्या मागे आहे आणि बिझनेस म्हटलं की टेन्शन यायचंच, हो ना? पण स्वतःसाठी काही वेळ द्यायला हवा ना? हो, खरंय तुमचं. तुम्हाला वाटत असेल या नेहमी उपदेश देतात, तेच तेच ऐकवतात, खरं ना? अहो, असं काय म्हणताय आई?
तुम्ही जे सांगताय ना ते योग्यच आहे. काय करणार शेखर, काळजी वाटते ना, म्हणून आपले 2 शब्द निघतात तोंडातून. तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात शेखर. खरं सांगू का? सांगा, पण तुम्ही माझी खरंच इतकी स्तुती करत जाऊ नका. इतकाही काही चांगला नाहीये मी. नाही म्हणजे तुम्ही नेहमी नेहमी माझी स्तुती करतात, मला खूप ऑकवर्ड होतं. बरं राहिलं, पण काय शेखर, जे आहे ते बोलायलाच हवं ना. आई, अहो तुमचा जावई खूप सामान्य आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्हीच इतक्या चांगल्या आहात ना, त्यामुळे तुम्हाला सगळं जग चांगलं वाटतं. काय शेखर, आता तुम्ही माझी स्तुती करायला सुरुवात केली? नाही, मी खरं तेच सांगतो आई तुम्हाला. बरं ते राहू देत. विद्या कशी आहे? चांगली आहे ती, मस्त मजेत. आई तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिला फोन करा आणि विचारा काय झालंय. मी आता जरा बाहेर आहे, त्यामुळे बाकी काही नाही. ओके, करते मी विद्याला फोन. ओके. तुम्हाला त्रास नाही ना दिला फोन करून? आई, अहो असं का म्हणताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला कधीही फोन करा आणि मी किती बिझी असलो ना तरी मी तुमचा फोन उचलणारच. बरं, ठेवते फोन. हो, बाय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. काय करावं आता? यांना विद्याबद्दल सांगावं की नाही? नाही, नको, हे योग्य होणार नाही. यांना जर विक्रमबद्दल कळलं तर नकोच. नाही, आधीच त्यांची तब्येत बरी नसते आणि आता जर मी हा प्रकार त्यांना सांगितलं तर त्यांना आणखीनच त्रास होईल. कदाचित आईच्या म्हणण्याप्रमाणे चित्रा आणि सारंग जवळ असतील तर? नाही, हे शक्य नाही. मी ते शक्य होऊ देणार नाही. सारंग माझा आहे. सारंगवर पूर्णपणे माझा अधिकार आहे. पण मी हे कशावरून बोलतेय? सारंगवर माझा अधिकार कसा? सारंग पूर्णपणे माझा कसा? डोक्यात उगाच विचारांचं काहूर निर्माण झालंय. नाही नाही, त्या शंका कुशंका मनात निर्माण होत आहेत. ह्यातून मार्ग काढायलाच हवा. कुठवर शांत बसायचं आणि का? हॅलो आई, नेहा बोलते मी. हो, सॉरी आई, तुम्हाला फोन करून त्रास देते मी. हां, मला सारंगचा मोबाईल नंबर हवा होता. हो 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 हो, सांगा ना. हां हां, ओके आई. हो हो, मी करेन परत फोन तुम्हाला. हां, काळजी घ्या.
हॅलो 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 कोण सारंग. अगदी बरोबर बोलतात ते. काय बरोबर बोलतात? म्हणजे मीच एक मूर्ख आहे? आई तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे मान्य आहे मला. तू त्याच्याशी लग्न करून सुखी सुद्धा होशील. पण चैताली आयुष्य फार गुंतागुंतीचं असतं. माझे बाबा कुठे आहेत? ते कधी येणार? आणि या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर माझ्याकडे नाहीये रे.